मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला होण्याची शक्यता। शिंदेंचे 9 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती, तर राष्ट्रवादीकडनं 16 मंत्री शपथ घेणार असल्याचा मिटकरींचा दावा। दादरमधील हनुमान मंदिर पाडण्याच्या रेल्वेच्या नोटिसीवरनं उद्धव ठाकरे आक्रमक। भाजपनं हिंदुत्व सोडलं का? मंदिर वाचवू शकत नसाल तर भाजपचं हिंदुत्व काय कामाचं? ठाकरेंचा सवाल। मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरनं मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीमध्ये पत्र। विधानसभेतील पराभवानंतर नाना पटोलेंचा मोठा निर्णय। शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं मोठं विधान। पक्ष विखुरलेला राहू नये, एकत्र ताकद वाढते, सुनंदा पवारांचं वक्तव्य। निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल। ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं लोकसभेमध्ये प्रियंका गांधी आक्रमक, तर मतदान कशावर करायचं हा निर्णय जनतेला घेऊ द्या, अमोल कोल्हेंची मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन, विरोधकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कारवाई। पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मंजूर। चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांकडून झाली होती अटक। बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेशवर कौतुकाचा वर्षाव। पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी गुकेश सोबत साधला संवाद।